पहाटेचे 5 वाजले होते. रवींद्रची बायको सरिता हिने आरडाओरड सुरू केला. तो आरडाओरड ऐकून शेजारी पाजारी नातेवाईक जमा झाले. तेव्हा तिने भिंतीला धडकून नवरा पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला असा बनाव केला. लोकांनी तातडीने तिच्या नवऱ्याला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. तसेच मृतदेहाची पाहणी करता डॉक्टरांना खून असल्याचा संशय आला. त्यामुळे डॉक्टरांनी पोलीस ठाण्याला खबर दिली. त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिचा नवरा भिंतीला धडकून जखमी झाला नाही, तर त्याला गळा आवळून मारल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी खोटी माहिती देणारी त्याची बायको सरिता हिच्याकडे चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये सरिताने एक धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेश राज्यामध्ये सहारनपूर जिल्ह्यातील कमालपूर हे एक छोटे गाव आहे. या गावात रवींद्र हा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता. लग्नयोग्य वय झाले आणि नातेवाईकांकडून त्याच्यासाठी स्थळ येऊ लागले. त्याच्या पालकांनीही त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली. रीतिरिवाजाप्रमाणे त्याचा विवाह सरिताशी झाला. सरिता मजबूत बांध्याची सुंदर तरुणी होती. रवींद्र तिच्यावर खूप प्रेम करत होता. संसार सुरू झाला. नवरा बायकोमधील प्रेम वाढत गेले. या दाम्पत्याला 2 मुले झाली. तर रवींद्र हा पत्नी आणि मुलांना घेऊन उत्तराखंड राज्यातील डेहराडून जवळील पितुवाला परिसरात राहण्यास आला होता. कारण गावात हाताला काम नसल्याने हालाकीत दिवस काढावे लागत होते. बायको आणि 2 मुलांची जबाबदारी असल्याने त्याला जादा कमाईची गरज होती. त्यामुळे त्याने डेहराडूनमध्ये नोकरी मिळवली होती. येथेही त्याचा चांगला जम बसला होता. येथे त्याने 2 मजली घर बांधले आणि बायको मुलांसह तो सुखाने राहू लागला. त्याचा स्वभाव चांगला होता. त्यामुळे तो गावाकडील तसेच नात्यातील लोकांना मदत करत होता. अडचणीला धावून जात होता. पण त्याला माहीत नव्हते की त्यांनी केलेली मदत विसरून काही जण त्याच्याशी कृतज्ञ वागतील. त्याच्या चुलत भावानेच त्याचा विश्वासघात केला होता. त्याचा चुलत भाऊ अनुज कुमारचे महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. 17-18 वर्षाच्या अनुजला शिक्षणासाठी शहरात पाठवायचे होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपला पुतण्या प्रवींद्रकडे शब्द टाकला. त्यानेही चुलत भाऊ अनुजला शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले. 2017 मध्ये अनुज पितुवाला येथे प्रवींद्रच्या घरी राहण्यास आला. 2020-2021 मध्ये त्याने निरंजनपूरमधून IIT केले. पण या काळात त्याने आणखीन एक कारनामा केला जो नंतर उघड झाला. रवींद्र कामाच्या व्यापात अडकला होता, तर त्याची बायको घरकामात होती. ती नेहमी घरातच असायची. आता मुलेही शाळेत जात असल्याने घरातील कामे आवरून ती रिकामीच बसत असे. तर अनुजही IIT मधून लवकरच घरी येत होता. तो सरिताला घरकामात मदत करत असायचा. दोघे नेहमीच एकत्र वावरत होते. अनुज नुकताच वयात आला होता. त्याच्या मनात श्रीदेहाबद्दल आकर्षण वाढत होते. त्यातच इंटरनेटवरचा खेळ बघून त्याची वासना वाढत चालली होती. घरात त्याची वहिनी सरिता मोकळेपणाने वावरत होती. तिच्यावर अनुजची नजर पडू लागली. तो तिला न्याहाळू लागला. तिचा भरलेला देह त्याला खुणावू लागला. त्याच्या मनात तिच्याबद्दल वासना जागृत झाली. आता तो मुद्दामून ती आंघोळ करत असताना, कपडे बदलत असताना तिला बघू लागला. त्याच्या वागण्यातील फरक तिलाही जाणवू लागला. तशी ती सावध झाली. पण तो नेहमीच घरात असल्याने त्याची नजर तिला टाळता येत नव्हती. दुसरीकडे तिचा नवरा आता कामाच्या व्यापाने त्रासला होता. तो रात्री दारू पिऊन यायचा आणि गाढ झोपी जायचा. त्यामुळे तिच्या शारीरिक गरजा भागत नव्हत्या. त्यातच कवळा नवतरुण तिच्या मागे पुढे फिरू लागल्याने तिच्या मनातही वासना फेर धरू लागली. नवरा दारू पिऊन झोपला की ती मुलांना घेऊन बाहेरच्या खोलीत झोपत असे. तेव्हा अनुजही तिच्यासोबत असायचा. आता तो तिच्या शेजारी झोपू लागला. एका रात्री तिला कोणाच्या तरी स्पर्शाने जाग आली. तिच्या लक्षात आले
की तिचा दीर अनुज तिला बिलगून झोपला होता. त्याने तिच्या पायावर पाय टाकले होते आणि त्याचे हात तिच्या स्तनावर होते. ती चुपचाप पडून राहिली. त्याचे हात तिच्या स्तनावरून फिरत होते. तिची काही हालचाल होत नाही हे पाहून तो कामक्रीडेची तयारी करू लागला आणि त्या दोघांनी त्या रात्री शरीर संबंध ठेवले. तिच्या भरलेल्या देहाचा स्वाद चाकताना तो बेफाम झाला, तर कोवळ्या पोराकडून सुख घेताना तिचाही तोल सुटला. आता दोघांमध्ये रोजच संबंध होऊ लागले. याचा थांगपत्ता तिच्या नवऱ्याला नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुज कुमार UPSCL मध्ये कॉन्ट्रॅक्टर लाईनमॅन म्हणून काम करू लागला. आता तो तर्नाबाण गडी झाला होता. त्याचा जोर वाढला होता. सरिता सोबतचे संबंध चांगले सरावाचे झाले होते. दोघे संधी मिळेल तेव्हा सुख भोगत होते. रवींद्र घरात असला तरी ते दोघे चेष्टा मस्करी करत. त्याकडे रवींद्र फार लक्ष देत नव्हता, कारण ते दीर भाऊजाई आहेत आणि अनुज खूप लहान आहे असे त्याला वाटत होते. एका रात्री मात्र त्याचा गैरसमज दूर झाला. तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झोपला होता, तर बाहेरच्या खोलीत सरिता ही मुले आणि अनुज सोबत झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास रवींद्रला जाग आली. तो बाहेरच्या खोलीत आला तेव्हा अनुज सरिताला मिठीत घेऊन झोपला होता. दोघांच्याही अंगावर कमी कपडे होते. हे दृश्य पाहून रवींद्र भडकला. त्याने दोघांनाही शिवीगाळ केली. तेव्हा दोघांनी साधेपणाचा आव आणला, पण रवींद्र त्यांच्या बनावाला फसला नाही. त्याने दुसऱ्या दिवशीच सकाळीच अनुजला घरातून हाकलून लावले. आता तो सरिताच्या घराशेजारी भाड्याने खोली घेऊन राहू लागला. तो सध्या त्या परिसरातील पॉवर हाऊसमध्ये नोकरीला होता. तो वेगळा राहू लागल्याने आता सरिताला रात्री एकटीला झोपावे लागत होते. तो तिला भेटायला जात असला तरी आता पूर्वीप्रमाणे संबंध ठेवता येत नव्हते. तिला त्याचा विरह सुचत नव्हता. त्यालाही तिच्याशिवाय करमत नव्हते. पण त्या दोघांचेही काही चालत नव्हते. रवींद्र त्या दोघांवर नजर ठेवून होता. त्याला त्या दोघांच्या संबंधाबद्दल संशय आला होता. त्यामुळे शरीर सुख मिळवायचे कसे या विचारात ते दोघेही होते. यातून त्या दोघांना एकच मार्ग दिसला, तो म्हणजे रवींद्रचा काटा काढणे. रवींद्र नसेल तर त्या दोघांना कोण अडवणार? कसल्याही अडथळ्याशिवाय ते सुखात राहू शकत होते. अनुज आपल्या चुलत भावाच्या बायकोशी म्हणजे सरिताशी लग्न करण्यास तयार होता. तो तिच्यापेक्षा लहान असला तरी तो तिला हवा होता. त्यामुळे तिनेही त्याला होकार दिला. आता फक्त नवरा रवींद्रचा अडसर बाजूला होणे महत्त्वाचे होते. त्यासाठी ते दोघे कट रचू लागले. त्या दोघांनी रवींद्रचा खून करायचा आणि अपघाती मृत्यूचा बनाव करून आपली सुटका करून घ्यायची असे ठरवले. एकदा हे प्रकरण मिटले की लग्न करून मजेत राहायचे असा त्यांचा प्लॅन होता. त्यानुसार ते कामाला लागले. रविवार दिनांक 15 रोजी रात्री नेहमीप्रमाणे रवींद्र घरी पोहोचला होता. रात्री जेवण करून तो झोपण्यासाठी गेला. त्याच्यासोबत त्याची मुलेही होती. रवींद्र दारूच्या नशेत होता, त्यामुळे तो काही वेळातच गाढ झोपला होता. सरिता त्याच्यावर लक्ष ठेवूनच होती. तो गाढ झोपल्याचा अंदाज आल्यानंतर तिने अनुजला फोन करून घरी बोलवले. तो तयारच होता. आज तो चुलत भाऊ रवींद्रला या जगातून घालवणारच होता. तो दुचाकीवरून तिच्या घरी निघाला, पण तेव्हा रस्त्यावरील विजेचे दिवे सुरू होते. रात्रीची वेळ असली तरी कुणीतरी आपल्याला बघितले तर ओळखतील. मी इतक्या रात्री या गल्लीत कशाला आलो असा संशयही उद्या व्यक्त करतील अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे त्यांनी त्या गल्लीतील लाईट बंद केली. साहजिकच परिसरातील दिवे पण बंद केले. आता तो बिनधास्तपणे तिच्या घरी गेला. तिने त्याला घरात घेतले तेव्हा रवींद्र गाढ झोपेत होता. त्याला कशाचीही शुद्ध नव्हती. त्याच्याजवळ झोपलेल्या मुलांना सरिताने उचलून घेतले आणि ती वरच्या मजल्यावर निघून गेली. मुलांना वरच्या खोलीत झोपून ती खाली आली. तोवर अनुजने दाराला लटकवलेल्या पडद्याचा फास तयार केला होता. ती येताच त्याने तो फास तिच्या पती रवींद्रच्या गळ्याभोवती टाकला आणि पूर्ण ताकदीने गळा आवळला. गळा आवळला गेल्याने श्वास गुदमरला गेला आणि रवींद्र धडपडू लागला. त्याची धडपड वाढली तसा सविताने बेडचा लाकडी हेडबोर्ड त्याच्या डोक्यात घातला. या घावाने त्याची हालचाल मंदावली. तसे अनुजनी ताकद लावली आणि गळ्याभोवतीचा फास घट्ट आवळला. काही वेळातच
रवींद्र गतप्राण झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला तिथे टाकून अनुज पसार झाला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.